नमस्कार, स्वागत आहे तुमच्या आमच्या आरोग्य समृद्धी या चॅनेलवर। मी या चॅनेलवर आरोग्य आणि फिटनेस विषयांबद्दल व्हिडिओ बनविते। मी कोणतीही आरोग्य तज्ञ किंवा आरोग्यसेवक नाही, परंतु मला माझ्या अनुभवानुसार आणि संशोधनावर आधारित ही माहिती तुमच्याशी शेअर करायची आहे। व्हिडिओमध्ये माझे तुम्हाला आरोग्य विषयक टिप्स, फिटनेस बद्दल माहिती आणि जीवनशैलीवर आधारित विषयांवर माहिती मिळेल। कृपया लक्षात घ्या की हे व्हिडिओ केवळ सामान्य माहितीसाठी आहेत। कोणत्याही आरोग्य स्थितीसाठी अगोदर वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे। धन्यवाद। मणक्याचे आजार। मानवी पाठीचा कणा, ज्यामध्ये 33 कशेरुका व गुंतागुंतीचे स्नायू आणि लवचिक अस्थिबंधन असतात, ज्या शरीरासाठी मध्यवर्ती आधार म्हणून काम करतात आणि विविध प्रकारच्या हालचाली सुलभ करतात। हर्निएटेड डिस्क किंवा स्कोलिओसिस सारख्या मणक्याला प्रभावित करणाऱ्या विकारांमुळे तीव्र वेदना, हालचाल कमी होणे आणि एकूणच आरोग्य कमी होणे होऊ शकते, ज्यामुळे दैनंदिन क्रियाकलाप आणि एकूण जीवनाची गुणवत्ता प्रभावित होते। पाठीच्या कण्यातील आजार काय आहेत? मणक्याचे आजार म्हणजे मणक्यावर परिणाम करणाऱ्या विविध आजारांमुळे वेदना, अस्वस्थता आणि हालचाल ह्या समस्या उद्भवतात। मणक्याचे स्नायू, डिस्क, नसा आणि पाठीचा कणा यांनी बनलेले मणके ही एक जटिल रचना आहे, जी शरीराला आधार आणि लवचिकता प्रदान करते। जेव्हा या संरचनेचा कोणताही भाग खराब होतो तेव्हा त्यामुळे गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात। मणक्याच्या आजारांचे सामान्य प्रकार। हर्निएटेड डिस्क, जेव्हा स्पायनल डिस्कचा आतील जेलसारखा गाभा त्याच्या बाहेरील थरातून बाहेर पडतो, तेव्हा हर्निएटेड डिस्क उद्भवते। ही स्थिती जवळच्या नसांवर दाबू शकते, ज्यामुळे हात किंवा पायांमध्ये वेदना, सुन्नपणा किंवा अशक्तपणा येऊ शकतो। स्पायनल स्टेनोसिस। स्पायनल स्टेनोसिसमध्ये स्पायनल कॅनल अरुंद होणे समाविष्ट असते, ज्यामुळे स्पायनल कॉर्ड आणि नसा दाबल्या जाऊ शकतात। ही स्थिती बहुतेकदा डिजनरेटिव्ह बदलांमुळे उद्भवते आणि वेदना, सुन्नपणा आणि स्नायू कमकुवत होऊ शकते। स्कोलिओसिस। स्कोलिओसिस म्हणजे मणक्याचे बाजूकडील वक्रता, जे सहसा बालपण किंवा पौगंडावस्थेत विकसित होते। जरी सौम्य प्रकरणांमध्ये लक्षणे दिसू शकत नाहीत, तर गंभीर स्कोलिओसिसमुळे पाठदुखी, श्वसन समस्या आणि लक्षणीय विकृती होऊ शकते। डिजनरेटिव्ह डिस्क रोग। डिजनरेटिव्ह डिस्क रोग ही अशी स्थिती आहे जिथे स्पायनल डिस्क कालांतराने त्यांची लवचिकता आणि उंची गमावतात। यामुळे वेदना, कडकपणा आणि हालचालींची श्रेणी कमी होऊ शकते। ऑस्टिओपोरोसिस। ऑस्टिओपोरोसिसमुळे हाडे कमकुवत होतात, ज्यामुळे त्यांना फ्रॅक्चर होण्याची शक्यता जास्त असते। ऑस्टिओपोरोसिसमुळे होणाऱ्या पाठीच्या कण्यातील फ्रॅक्चरमुळे लक्षणीय वेदना होतात आणि वाकून बसण्याची स्थिती निर्माण होऊ शकते। पाठीच्या गाठी। पाठीच्या गाठी सौम्य किंवा घातक असू शकतात आणि पाठीच्या कण्यामध्ये, आजूबाजूच्या ऊतींमध्ये किंवा कशेरुकामध्ये विकसित होऊ शकतात। लक्षणे म्हणजे वेदना, मज्जातंतूंची कमतरता आणि गंभीर प्रकरणांमध्ये अर्धांगवायू। मणक्याच्या आजारांची कारणे। पाठीच्या कण्याचे आजार विविध कारणांमुळे होऊ शकतात, ज्यात हे समाविष्ट आहे: वृद्धत्व, मणक्यावरील नैसर्गिक झीज आणि अश्रूमुळे झीज होऊन बदल होऊ शकतात। दुखापत, अपघात किंवा पडल्यामुळे झालेल्या दुखापतीमुळे मणक्याचे नुकसान होऊ शकते। अनुवंशशास्त्र। काही मणक्याचे आजार, जसे की स्कोलिओसिस, कुटुंबांमध्ये चालू शकतात। जीवनशैलीचे घटक। खराब पवित्रा, लठ्ठपणा आणि व्यायामाचा अभाव यामुळे मणक्याच्या समस्या उद्भवू शकतात। संसर्ग। क्वचित प्रसंगी, संसर्ग मणक्यावर परिणाम करू शकतात। ट्यूमर। मणक्यामध्ये सौम्य आणि घातक दोन्ही ट्यूमर विकसित होऊ शकतात। मणक्याच्या आजारांची लक्षणे। मणक्याच्या आजारांची लक्षणे विशिष्ट स्थितीनुसार बदलतात, परंतु सामान्यतः त्यात समाविष्ट असतात: वेदना, पाठ, मान, हात किंवा पायांमध्ये स्थानिक किंवा पसरणारे वेदना। सुन्नपणा, संवेदना कमी होणे, बहुतेकदा हातपायांमध्ये। अशक्तपणा, स्नायू कमकुवतपणा गतिशीलता आणि कौशल्यावर परिणाम करतो। कडकपणा, लवचिकता कमी होणे आणि हालचाल करण्यात अडचण येणे। विकृती, मणक्याचे दृश्यमान वक्रता किंवा असामान्य स्थिती। न्यूरोलॉजिकल समस्या, संतुलन, समन्वय आणि मूत्राशय किंवा आतड्यांवरील नियंत्रणातील समस्या। मणक्याच्या आजारांचे जोखीम घटक। पाठीच्या आजारांसाठी जोखीम घटकांमध्ये हे समाविष्ट आहे: वृद्धत्व, मणक्यातील झीज होऊन होणारे बदल, जसे की डिस्क डिजनरेशन आणि संधिवात, वयानुसार वाढतात। अनुवंशशास्त्र। मणक्याच्या विकारांचा कौटुंबिक इतिहास व्यक्तींना अशाच प्रकारच्या आजारांना बळी पडण्याची शक्यता असते। लठ्ठपणा, जास्त वजनामुळे मणक्याचे आणि डिस्कवर अतिरिक्त ताण येतो, ज्यामुळे संभाव्य समस्या उद्भवतात। खराब पवित्रा, दीर्घकाळापर्यंत चुकीच्या पवित्रामुळे पाठीचा कणा बिघडू शकतो आणि ताण येऊ शकतो। बेठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव मणक्याला आधार देणारे स्नायू कमकुवत करतो।
ज्यामुळे त्याला दुखापत होण्याची शक्यता जास्त असते. वारंवार ताण, वारंवार वाकणे, उचलणे किंवा वळणे अशा नोकऱ्या किंवा क्रियाकलापांमुळे मणक्यावर ताण येऊ शकतो आणि त्यामुळे विकार उद्भवू शकतात. दुखापती, मागील पाठीच्या दुखापती किंवा आघातामुळे भविष्यात पाठीच्या समस्यांचा धोका वाढू शकतो. धूम्रपान, धूम्रपानामुळे पाठीच्या कण्यातील ऊतींमध्ये रक्तप्रवाह कमी होतो, ज्यामुळे बरे होण्यास अडथळा येतो आणि झीज होण्याचा धोका वाढतो. मणक्याच्या आजारांचे निदान, मणक्याच्या आजारांचे निदान करण्यासाठी सामान्यतः वैद्यकीय इतिहास, शारीरिक तपासणी आणि इमेजिंग अभ्यास यांचा समावेश असतो. सामान्य निदान साधनांमध्ये ह्या गोष्टी समाविष्ट आहे: एक्स-रे, हाडांच्या विकृती आणि फ्रॅक्चर ओळखण्यासाठी; MRI, मॅग्नेटिक रेझोनान्स इमेजिंग डिस्क, नसा आणि पाठीचा कणा यासह मऊ ऊतींच्या तपशीलवार प्रतिमा प्रदान करते; CT, संगणित टोमोग्राफिक स्कॅन, मणक्याच्या तपशीलवार क्रॉस सेक्शनल प्रतिमा देते; इलेक्ट्रोमायोग्राफी EMG, मज्जातंतूंचे नुकसान शोधण्यासाठी स्नायूंच्या विद्युत क्रियाकलापांचे मोजमाप करते; हाडांची घनता चाचण्या, ऑस्टिओपोरोसिसचे निदान करण्यासाठी वापरल्या जातात. मणक्याच्या आजारांसाठी उपचार पर्याय, मणक्याच्या आजारांवर उपचार हा त्या आजाराच्या तीव्रतेनुसार आणि रुग्णाच्या एकूण आरोग्यावर अवलंबून असतो. पर्यायांमध्ये पुढील गोष्टी समाविष्ट आहे: पुराणमतवादी उपचार. 1. औषधोपचार, वेदनाशामक, दाहक, विरोधी औषधे आणि स्नायू शिथिल करणारे लक्षणे व्यवस्थापित करण्यास मदत करू शकतात. 2. शारीरिक उपचार, स्नायूंना बळकट करण्यासाठी, लवचिकता सुधारण्यासाठी आणि वेदना कमी करण्यासाठी व्यायाम. 3. जीवनशैलीतील बदल, वजन व्यवस्थापन, अर्गोनॉमिक समायोजन आणि धूम्रपान सोडणे. कमीत कमी आक्रमक प्रक्रिया. 4. एपिड्युरल स्टेरॉइड इंजेक्शन्स, विशिष्ट भागात जळजळ आणि वेदना कमी करतात. 5. मज्जातंतू ब्लॉक, वेदना सिग्नल ब्लॉक करून तात्पुरता आराम. सर्जिकल हस्तक्षेप. 1. डिस्केक्टोमी, हर्निएटेड डिस्क मटेरियल काढून टाकणे. 2. लॅमिनेक्टॉमी, पाठीच्या कण्यावरील दाब कमी करण्यासाठी कशेरुकाचा काही भाग काढून टाकणे. 3. स्पायनल फ्युजन, पाठीचा कणा स्थिर करण्यासाठी 2 किंवा अधिक कशेरुकांना जोडणे. 4. व्हर्टेब्रोप्लास्टी किफोप्लास्टी, फ्रॅक्चर स्थिर करण्यासाठी हाडांच्या सिमेंटचे इंजेक्शन. तसेच पर्यायी उपचार पद्धती. 1. कायरोप्रॅक्टिक केअर, पाठीचा कणा सुधारण्यासाठी मॅन्युअल समायोजन. 2. ॲक्युपंक्चर, वेदना कमी करण्यास आणि कार्य सुधारण्यास मदत करू शकते. निष्कर्ष, मणक्याच्या आजारांमध्ये अशा अनेक आजारांचा समावेश असतो, ज्या मणक्याच्या रचनेवर आणि कार्यावर परिणाम करू शकतात, ज्यामुळे वेदना, अपंगत्व आणि जीवनाची गुणवत्ता कमी होते. या आजारांचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यासाठी लवकर निदान आणि योग्य उपचार अत्यंत महत्त्वाचे आहेत. जर तुम्हाला सतत पाठदुखी किंवा मान दुखाणे, सुन्नपणा किंवा अशक्तपणा येत असेल, तर कारण निश्चित करण्यासाठी आणि सर्वोत्तम उपचार पर्यायांचा शोध घेण्यासाठी आरोग्यसेवा व्यावसायिकांचा सल्ला घ्या. योग्य काळजी घेतल्यास मणक्याचे आजार असलेले अनेक व्यक्ती सक्रिय आणि समाधानी जीवन जगू शकतात. संपूर्ण माहिती आपण पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. तसेच सर्व दर्शकांना विनंती आहे की जसे तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये आरोग्यविषयक माहिती घेत आहात, त्याचप्रमाणे तुमच्या मित्र परिवारामध्ये व नातेवाईकांमध्ये आरोग्यविषयक माहिती मिळणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ आपल्या नातेवाईकांना व मित्रांना, आपल्या स्नेहजनांना शेअर करून धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे निरोगी जीवनाने प्राप्त होतात. म्हणूनच आत्म्याच्या शुद्धीबरोबर शरीरशुद्धी केलीच पाहिजे हे पटवून देऊया. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका, कारण येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्यापर्यंत पोहोचू शकेल. धन्यवाद.